येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलाय। दुसरीकडे राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये सन्मान निधीचे पैसे मिळण्याचीही शक्यता आहे। तर या योजनेअंतर्गत केंद्राकडून 1 आणि राज्य सरकारकडून 2 असे हप्ते प्रत्येकी 6000 रुपये मिळणार आहेत। तर मग नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिलेच असेल की आता राज्य सरकारने देखील अधिकृतपणे सन्मान निधी योजनांच्या हप्त्यांची घोषणा केली असून सोबतच दुसरी एक अत्यंत मोठी खुशखबर म्हणून तुम्हाला 2025च्या खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये देखील तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। तसेच राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने संयुक्तपणे एप्रिल महिन्यामध्ये सन्मान निधी योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना एकत्र 6000 रुपयांचा आर्थिक लाभ वितरित करण्याची घोषणा केली असून तुम्ही हेडलाईनच्या माध्यमातून ती घोषणा पाहिलीच असेल। तसेच आता राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याचे एकत्र 4000 रुपये आणि पीएम किसान योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्र 6000 रुपये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आता या एप्रिल महिन्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने जमा देखील करण्यामध्ये येणार आहेत। तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार नेमके कशामुळे आणि किती तारखेला या वाढीव हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि यासाठी राज्यामधील नेमके किती लाख शेतकरी पात्र झाले आहेत आणि यामध्ये तुमचे नाव आहे का नाही, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, या वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यावर अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा मोठा मारा झाला आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते। तसेच यावर्षी राज्य सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना बंद करून याचे सुधारित वर्जन लागू केल्यामुळे राज्यामधील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांचा पीक विमा उतरवला नव्हता आणि याचाच फटका शेतकऱ्याला बसला असून भरपूर सारे शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिले होते। परंतु आता राज्य सरकारने याच खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2400 कोटी रुपये मंजूर केले असून हंगामातील सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता सरसगटपणे म्हणजे कोणत्याही शर्ती आणि अटीशिवाय त्यांच्या क्षेत्रावर आधारित पीक विम्याचे वितरण आता करण्यामध्ये येणार आहे। सोबतच राज्यामधील जेवढे पण शेतकरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असतील अशा शेतकऱ्यांना देखील आता या दोन्ही योजनांचे येणारे आगामी हप्ते थोडेसे लवकर आणि वाढीव स्वरूपाचे देण्याचा निर्णय आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने संयुक्तपणे घेतला आहे। तर मग केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यामधील शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचे एकत्र 6000 रुपये आणि खरीप हंगामातील पीक विम्याची नुकसान भरपाई येत्या 8 दिवसामध्ये जमा करण्यामध्ये येणार असून आपण कालच्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की 23 एप्रिल रोजी राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्याची तयारी करत आहे आणि आज अखेरकार याबद्दलची अधिकृत अशी माहिती समोर आली असून याच 2 दिवसाच्या कालावधीमध्ये राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता सर्वच योजनांचे रखडलेले हप्ते आणि नुकसान भरपाईची मदत देखील वाटप करण्यामध्ये येऊ शकते आणि एक अधिकृत अशी माहिती असून याची घोषणा स्वतः केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अधिकृतपणे केली आहे। तर मग राज्यामधील शेतकऱ्यांना अशा प्रकारे आता नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना आणि पीक विमा योजनेअंतर्गतचे सर्व थकीत हप्ते आता एकत्र या एप्रिल महिन्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहेत। तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।